वेलकम स्टुडंट्स. जरी इथे मी वरती हेडिंग प्रॅक्टिस सेट 3.3 जरी लिहिलेलं असलं तरी 3.2 मधला आपला क्वेश्चन नंबर 5 राहिलेला आहे. त्याची लेंथ मोठी होती म्हणून मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलाय. ठीक आहे, ही त्याची फिगर आहे. आपण पुन्हा एकदा आधी एक्सरसाइज 3.2 मधला 5th क्वेश्चन पाहणार आहोत आणि मग नेक्स्ट एक्सरसाइज कडे यायचंय. क्वेश्चन नंबर 5. In the figure 3.28, the circles with centers A and B touch each other at point E. Line L is common tangent. Line L is common tangent which touches the circles at points C and D respectively. Find the length of segment CD. CD ची लेंथ विचारली आहे. If the radii of circles are 4 cm and 6 cm. त्याच्या सर्कलच्या रेडिया आहेत की नाही त्या 4 cm आणि 6 cm आहेत. म्हणजे ही रेडियस आहे, इवन ही पण रेडियस आहे AE4 आणि BE किती असेल ना 6 cm. या तुम्हाला रेडिया दिल्या आणि या CD ची लेंथ विचारली. काय विचारलं आपल्याला? CD ची लेंथ विचारली. ठीक आहे, प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, बऱ्याच वेळा एक्झामला विचारतात. बघा यातलं कन्स्ट्रक्शन काय ते करायचं आणि कशासाठी करायचं तेही सांगतो मी तुम्हाला. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे की नाही, हा त्याला रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी हे कन्स्ट्रक्शन आहे. ए पॉइंट मधून त्या BD वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. मी इकडे पण 90 आणि इकडे पण 90 लिहितो, म्हणजे मला इथे पायथागोरस वापरता येईल आणि तिकडे जो त्याला नाव दिलं आपण काहीतरी, आता ABCDEF नाव दिले त्याला आपण F. मला सांगा हे जे डिस्टन्स आहे की नाही, पहिले हा क्वाड्रिलॅटरल बघूया आपण डिस्टन्स नंतर. क्वाड्रिलॅटरल जो आहे की नाही हा AFDC, त्यामध्ये हा 90 रेडियस टँजंट, हा 90, हा परपेंडिक्युलर आता आपण ड्रॉ केला 90. मग जर 3 90 डिग्री असेल तर चौथा देखील किती असतो सांगा? 90 डिग्री असतो. म्हणजे थोडक्यात तो वरचा काय येईल सांगा? रेक्टँगल. आणि रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. मग AC जर 4 असेल तर FD देखील किती असेल सांगा? 4 असेल. FD या BD 6 आहे बघा, BD 6 आहे, त्यातले FD 4 आहे, म्हणजे राहिले किती सांगा? 2. बस. आणि आता हा जो ट्रायंगल आहे ना एवढा AFB ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पायथागोरस थेरम वापरलात तर तुम्हाला AF ची लेंथ मिळेल आणि AF ची लेंथ मिळाली की CD ची पण लेंथ मिळेल, कारण तो रेक्टँगल आहे. अपोजिट साइड्स काय असतात? त्याचे कॉन्ग्रुएंट असतात. आता याच्यामध्ये यात कॅल्क्युलेशनचा भाग फार कमी आहे, पण लिहिण्याचा भाग मात्र फार आहे, भरपूर आहे. तो आपल्याला वन बाय मी जसं सांगेल तशा स्टेप्स तुम्ही वहीमध्ये घेऊन घेणं सुरू करायचे. ठीक आहे, लक्षात. सर्कल्स विथ centers A and B having radii 4 cm and 6 cm touch each other at point E externally, किंवा touch each other externally at point E असं म्हणलं तरी चालतं. Therefore points A, E, B are collinear. हे तिन्ही पॉइंट्स काय असले पाहिजेत? कोलिनियर असले पाहिजे. आता आपण त्या सर्कलच्या मगाशी रेडिया मेन्शन केल्यात वरती, मग ते आपण याच्या आणि याच्या रेडिया आता मेन्शन करूया. Therefore त्याच्या आता बघा ही जी लाईन आहे ना, ही लाईन L ती टँजंट आहे, आधी मेन्शन करूया. कारण C आणि D पॉइंटची नावं कुठली येणार? तुम्ही AC म्हणणार पण C आहे कुठे त्यात? त्यासाठी लाईन L टचेस both the circles at points C and D
respectively. Therefore, AC perpendicular line L and BD perpendicular line L. रिझन जर पाहिजे असेल, त्याच पाहिजे नसेल त्याच रिझन टँजंट थिअरम असं रिझन द्यायचं. काय रिझन द्यायचं त्याला? टँजंट थिअरम. नेक्स्ट AE equals AC equals 4 centimeter. AE equals AC equals 4 centimeter and BE equals BD equals 6 centimeter. ठीक है. Therefore त्या AB ची लेंथ कॅल्क्युलेट करून घेतो आता. Therefore AB equals AE plus BE. सांगा AE किती 4, BE किती 6. त्यामुळे थोडक्यात AB ची लेंथ किती मिळाली तुम्हाला? 6 plus 4 म्हणजे 10 सेंटीमीटर मिळाली. AB ची लेंथ किती मिळाली तुम्हाला? 10 सेंटीमीटर. ओके. आता बोर्ड रब करून मी पुन्हा लिहिणार आहे. Okay, now let's continue. Draw AF perpendicular segment AF मिळत आहे. Draw AF perpendicular segment BD. Draw AF perpendicular BD. आता हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे या क्वाड्रिलॅटरल मध्ये एकूण 3 राईट अँगल झाले. नेक्स्ट स्लाइड. देयरफॉर इन क्वाड्रिलॅटरल AFDC, मेजर एंगल C, D आणि F. मेजर एंगल C equals मेजर एंगल D equals मेजर एंगल F equals 90 degree. थ्री एंगल्स राईट अँगल आहेत त्यातले, म्हणून राहिलेला फोर्थ देखील राईट अँगल असतो. Therefore, measure angle A equals 90 degree. Therefore, quadrilateral AFDC is a rectangle. Rectangle असेल तर त्याच्या opposite sides congruent असतात. Therefore, segment AF congruent segment CD. हे जे आहे मला नंतर लागणार आहे. AF equals CD. ह्याला बहुतेक विचारही इक्वेशन नाही आहे, त्यामुळे याला फर्स्ट इक्वेशन दिलं आहे. AF कॉन्ग्रुएंट CD. त्याच्यानंतर AC कॉन्ग्रुएंट DF. सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट DF. ठीक आहे. इथं रिझन दिलं तरी चालेल. ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. AC आणि DF कॉन्ग्रुएंट आहे. मग AC 4 असेल तर DF किती असेल सांगा? 4. Therefore AC equals DF equals 4 सेंटीमीटर. मग जर DF 4 असेल तर BF किती असेल सांगा? BF. Therefore BF equals सांगा BF equals BD minus DF. BD minus DF. B dash F dash D. कोलिनियर. BD 6 मायनस BF किती 4. म्हणजे तुम्हाला थोडक्यात BF किती मिळाले? 2 सेंटीमीटर. BF ची लेंथ किती मिळाली तुम्हाला? 2 सेंटीमीटर. आता मी एवढ्या पोर्शन मध्ये प्रयत्न करतो बसवायचा. इन ट्रायंगल AFB चल पायथागोरस थेरम वापरा. AB स्क्वेअर इक्वल्स AF square plus BF square. AF square plus BF square. Theorem of Pythagoras. सांगा AB 6 plus 4 10. आपण मगाशी AB ची लेंथ 10 मिळवून ठेवली बघा. 10 square equals AF किती आहे आपल्याला माहित नाही. AF square plus BF 2 आहे, 2 चा स्क्वेअर. 10 square 100 minus 2 चा स्क्वेअर 4 is equal to काय आलेलं सांगा? AF square. या दोघांचा डिफरन्स आला 96 is equal to AF square. मग therefore AF त्याचा रूट घ्यायचा आपल्याला.
therefore AF equals root 96. AF equals किती सांगा root 96. आता root 96 म्हणजे त्याला मी 16 सिक्सा जर लिहिलं 16 सिक्सा तर त्यातलं रूट बाहेर पडेल 4 root 6. AF ची लेंथ किती मिळाली तुम्हाला 4 root 6. आता इक्वेशन 1 कडे बघा AF आणि CD इक्वल आहे therefore CD equals 4 root 6. CD equals 4 root 6 centimeter from equation 1. कारण AF ची जेवढी लेंथ आहे तेवढीच कोणाची असणार आहे CD. त्यामुळे CD देखील किती असणार आहे 4 root 6 सेंटीमीटर. ओके. आता नेक्स्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आर्क ऑफ सर्कल आणि त्याच्याशी रिलेटेड एखादा दुसरा सोपा थिअरम आहे आणि एक्सरसाइज आपल्याला पाहिजे. आर्क ऑफ सर्कल बघा काय कन्सेप्ट आहे बघा अगदी सोपी कन्सेप्ट आहे. सर्कल ड्रॉ केली मी हा सर्कलचा सेंटर आहे. एखादी लाईन सिकॅन्ट ड्रॉ केली किंवा कॉर्ड देखील म्हणलं तरी चालेल. इथून एवढ्या पार्टला कॉर्ड म्हणायचं. मी एखादी सिकॅन्ट ड्रॉ केली की जी सर्कलला ए आणि बी मध्ये इंटरसेक्ट करते. या लाईन ए बी मुळे या सर्कमफिअरन्सचे जे दोन पार्ट झाले तो एक पार्ट आहे ए बी आणि दुसरा एवढा मोठा पार्ट आहे ए बी. असे दोन पार्ट जे तयार झाले त्या प्रत्येक पार्टला आर्क ऑफ सर्कल असं म्हणतात. त्या प्रत्येक पार्टला आर्क ऑफ सर्कल असं म्हणतात. मग यालाही आर्क एबीच म्हणायचं यालाही आर्क एबीच म्हणायचं. मग आर्क एबी म्हणल्यावर नक्की कोणती हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी सहसा आर्कचं नाव 3 अक्षरात घेतात. सहसा मी म्हणलं आर्कचं नाव 3 अक्षरात घेतात. मग त्याकरता एक वेगळा पॉइंट द्यायचा इथे एक्स आणि इथे एक पॉइंट द्यायचा वाय. म्हणजे एक आर्क आहे तुमची ए वाय बी आर्क ए वाय बी आणि दुसरी जी आहे ती आर्क काय सांगा ए एक्स बी. असे दोन आर्क्स आहेत त्यामध्ये. म्हणजे आता आर्क ए बी चंच नाव फक्त ह्या ए एक्स बी आणि हे आर्क ए वाय बी असे घेतले. त्यामुळे त्या दोन आर्क लगेच बायफर्केट होऊ शकतात किंवा वेगळ्या वेगळ्या तुम्हाला कळू शकतात. तर त्यातली ही जी आर्क आहे ना ही आर्क ए एक्स बी याला मायनर आर्क असं म्हणायचं. मायनर आर्क. आणि रेड कलरची जी आर्क आहे त्याला मेजर आर्क असं म्हणायचं. आता हे मायनर मेजर म्हणजे काय प्रकार आहे तर ज्या आर्कचं मेजर म्हणजे माप डिग्री मधलं मेजर लेस दॅन 180 डिग्री असेल त्याला मायनर आर्क म्हणतात. आणि ज्या आर्कचं मेजर म्हणजे माप मेजर ग्रेटर दॅन 180 डिग्री असेल त्याला मेजर आर्क म्हणतात. लेस दॅन 180 मायनर आर्क ग्रेटर दॅन 180 मेजर आर्क. फक्त मायनर आर्कचं नाव 2 अक्षरात लिहिलं तरी चालतं. म्हणजे मायनर आर्क असेल तर आर्क ए बी म्हणलं तर चालतं. म्हणजे थोडक्यात ओळखायचं आर्क ए बी म्हणले की 100% मायनर आर्क असते. कारण मेजर आर्कचं नाव घेताना मात्र कंपल्सरी 3 लेटर वापरावे लागतात. आणि मायनर आर्कचं नाव मात्र 2 लेटर मध्ये पण चालतं 3 लेटर मध्ये पण चालतं. तुमचा प्रश्न आहे कसा लिहायचा. आता आपण जे आता मगाशी म्हणलं की अँगलचं आर्कचं मेजर हा काय प्रकार आहे कशावरून ठरतं आर्कचं मेजर. तर लक्षात सर्कलचा सेंटर आहे ओ ही रेडियस आहे ओ ए आणि ही रेडियस आहे ओ बी. या दोन रेडियममुळे जी आर्क फॉर्म झाली आहे त्याचं नाव आहे आर्क ए बी. आणि एक इथे मी पॉइंट घेतो याला एसीबी आर्क म्हणणार आहे मी याला किंवा बीसी कसंही चालतं. आर्क एसीबी आर्क बीसी हे एकच. तर या आर्कचं जे मेजर आहे ते या सेंट्रल अँगलवर अवलंबून असतं. तुमचं ह्याला सेंट्रल अँगल म्हणतात. सेंट्रल अँगल जसं तुमचा कमी जास्त होईल तसं आर्कचं मेजर तुमचं कमी जास्त होईल. इव्हन त्याची लेंथ देखील कमी जास्त होईल. त्यामुळे याचं जेवढं मेजर आहे समजा हा अँगल जर 60 डिग्री असेल सेंट्रल अँगल एओबी तर आर्क एबीचं मेजर देखील 60 डिग्री आहे. ते असं लिहितात मेजर ऑफ आर्क एबी इक्वल्स 60 डिग्री असं लिहितात. संपूर्ण सर्कलचं अँग्युलर मेजर जे आहे ते 360 डिग्री असतं. 360 डिग्री. मग समजा तुम्हाला मायनर आर्कचं मेजर माहिती आहे 60 आणि मेजर आर्कचं पाहिजे असेल मेजर आर्कचं म्हणजे मेजर ऑफ आर्क ए सी बी याचं जर मेजर पाहिजे असेल
तर 360 मधून मायनर आर्कचं मेजर मायनस करायचं, म्हणजे तुम्हाला मेजर आर्कचं मेजर मिळेल. म्हणजे थोडक्यात आर्कचं मेजर कशावर अवलंबून असतं? सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचं जेवढं मेजर तेवढंच करस्पॉन्डिंग मायनर आर्कचं मेजर असतं. समजा यात आणखी एखादी आर्क घेतली आणि ज्याचं मेजर तुम्हाला इथं समजा आर्क हा आता सी इथला मी काढून टाकतो. हा सी पॉइंट इथं आहे आणि हा अँगल समजा एक 40 डिग्रीचा अँगल आहे. तर आता आर्क एबीसी चं मेजर किती? तर हा अँगल 60 म्हणून आर्क एबी चं मेजर 60, हा अँगल 40 म्हणून आर्क पीसी चं मेजर 40. मग आर्क एबीसी चं मेजर किती? तर 60 + 40 म्हणजे 100 डिग्री. ह्याला आर्क एडिशन प्रॉपर्टी असं म्हणतात. आर्क एडिशन प्रॉपर्टी म्हणजे आर्क्स तुम्हाला ऍड करता येतात, तसंच सबट्रॅक्ट पण करता येतात. ह्याला आर्क एडिशन प्रॉपर्टी असं म्हणायचं. लक्षात आलं तुम्हाला काय? आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक आणखी एक कन्सेप्ट आहे, कॉंग्रुएन्स ऑफ आर्क्स अशी कन्सेप्ट आहे. ह्याच्यातच दाखवतो मी कॉंग्रुएन्स ऑफ आर्क्स. कॉंग्रुएन्स ऑफ आर्क्स कॉंग्रुएंट कधी असतात बघा आता. या केस एकाच सर्कल मध्ये म्हणजे त्यांचे रेडियस सेम असतील या अर्थाने. एकाच सर्कल मध्ये समजा मी इथे पॉइंट हा सी इथे घेतला आपण इन्स्टेड ऑफ दिस. अँगल एओबी 60 डिग्री आहे, अँगल बीओसी देखील 60 डिग्री आहे, हा देखील अँगल. तर आर्क बीसी चं मेजर देखील काय झालं सांगा 60 डिग्री. म्हणजे इन द सेम सर्कल, ते थोडक्यात त्यांचे रेडियस सेम पाहिजे. इन द सेम सर्कल इफ द मेजर्स ऑफ टू आर्क्स आर इक्वल देन द आर्क्स आर नोन एज कॉंग्रुएंट आर्क्स. त्या आर्क्सना काय म्हणायचं? कॉंग्रुएंट आर्क्स असं म्हणायचं. लक्षात आलं? आता टेक्स्टबुक मध्ये तुमच्याकडे पेज नंबर 61 वरती 2 थिअरम्स आहेत. अगदी लहान थिअरम्स आहेत, अतिशय सोपे आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा हे थिअरम्स लिहू शकता. मी एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही स्वतः ते थिअरम्स लिहू शका, नक्की लिहू शका. आणि वाटलं एखादा अवघड आहे तर मी लिहून टाकेन. ठीक आहे, बघा तुम्ही पेज नंबर 61 वरचे दोन्ही थिअरम्स बघायला का मी बोर्डवर करून घेतो. ओके, नाव पेज नंबर 61 बघा. तिथं तुम्हाला थिअरम, पहिला थिअरम दिलाय. काय तो थिअरम आहे बघा, म्हणजे आर्कशी रिलेटेड फर्स्ट थिअरम. The chords corresponding to congruent arcs of circle are congruent. The chords corresponding to congruent arcs of a circle are congruent असं म्हटलेलं आहे. chords corresponding to congruent arcs म्हणजे जर आर्क एपीसी आणि आर्क EQD कॉंग्रुएंट असतील, आर्क्स कॉंग्रुएंट असतील, तर कॉर्ड एसी आणि कॉर्ड ईडी देखील कॉंग्रुएंट आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. परत सांगतो, आर्क्स कॉंग्रुएंट आहे. आर्क एपीसी कॉंग्रुएंट आर्क EQD. ह्या आर्क्स दोन्ही काय आहेत सांगा? EQD. ह्या आर्क्स कॉंग्रुएंट आहेत. तर काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह काय बघा, टू प्रूव्ह काय आहे? कॉर्ड एसी कॉंग्रुएंट कॉर्ड ईडी आपल्याला प्रूव्ह करायचं. आता मी प्रूफ नुसता एक्सप्लेन करतो, तुम्ही तो नक्की लिहू शका. बघा सुरुवात अशी करायची, बी इज द सेंटर ऑफ सर्कल, इथनं सुरुवात करायची. बघा मग लिहायचं आर्क एपीसी कॉंग्रुएंट आर्क EQD. आर्क एपीसी कॉंग्रुएंट आर्क EQD. मग मला सांगा या आर्कचं मेजर तुम्हाला माहिती आहे कशावर ठरतं? त्या सेंट्रल अँगलवर ठरतं की नाही सांगा. मग जर आर्क्स कॉंग्रुएंट असतील तर अँगल एबीसी आणि अँगल EBD देखील काय असले पाहिजेत? कॉंग्रुएंट असले पाहिजेत. आर्क्स कॉंग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल्स काय असले पाहिजेत? कॉंग्रुएंट असले पाहिजेत. त्याला इक्वेशन 1 देऊन ठेवायचं. आर्क्स कॉंग्रुएंट आहे, देयरफॉर दीज टू सेंट्रल अँगल्स आर कॉंग्रुएंट. इक्वेशन 1. आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला कॉंग्रुएंट दाखवायचा आहे. कसं दाखवायचं कॉंग्रुएंट? हे बघा मला सांगा या सर्कलच्या रेडियस सगळीकडे सेम असतात की नाही सांगा. ही रेडियस याला इक्वल आहे, ही रेडियस याला इक्वल आहे की नाही? रेडियस सगळीकडे सेम आहेत की नाही? मग आता बघा इन ट्रायंगल सो अँड सो नाव आहे एबीसी अँड ट्रायंगल EBD. AB कॉंग्रुएंट EB,
AB कॉन्ग्रेंट EB रेडी ऑफ सेम सर्कल एंगल ABC हा एंगल कॉन्ग्रेंट एंगल EBD हा एंगल फ्रॉम इक्वेशन 1 BC कॉन्ग्रेंट BD पुन्हा रेडी ऑफ सेम सर्कल so these two triangles are congruent by SAS test side angle side test these two triangles are congruent by SAS test दोन ट्रायंगल्स जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट होतात म्हणजे AC कॉन्ग्रुएंट ED AC कॉन्ग्रुएंट ED प्रूव्ह झालं दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात बस मी हे सांगितलेलं फक्त आयत असं लिहून काढायचं एकदम सोपा जमला पाहिजे तिथे फिल इन द ब्लँकच्या फॉर्म मध्ये तुम्हाला तो दिलेला आहे ओके हा झाला फर्स्ट थिअरम तुमचा नेक्स्ट आता याचा खालचा थिअरम बघा करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट chords of a circle are congruent काय म्हटलं बघा करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट chords म्हणजे याच्यामध्ये कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत हे गिवन मध्ये असणार आहे तुम्हाला म्हणजे या फिगर मध्ये बघितलं तर कॉर्ड PQ आणि कॉर्ड RS कॉन्ग्रुएंट आहेत असं तुम्हाला सांगितलंय म्हणजे गिवन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे आता गिवन मध्ये की कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट कॉर्ड RS टू प्रूव्ह काय असणार माहिती आहे बघा कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला हे टू प्रूव्ह मध्ये असणार आहे आर्क PMQ कॉन्ग्रुएंट आर्क RNS या दोन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं हा तर आणखी सोपा आहे प्रूफ बघा ह्याची सुरुवात अशी करायची हे गिवन टू प्रूव्ह झालं सगळं लिहून झालं आता बघा O is the center of the circle अशी सुरुवात करायची कारण आपल्याला नंतर सेंट्रल अँगल लागतो म्हणून आधी सेंटर मेन्शन करायचं O is the center of the circle मग लिहायचं chord PQ congruent chord RS given equation 1 chord PQ congruent chord RS given equation 1 आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचा कसा इन ट्रायंगल OPQ अँड ट्रायंगल ROS इन ट्रायंगल OPQ अँड ट्रायंगल काही ORS नाव त्याच्यात याला करस्पॉन्डन्स मॅटर करत नाही काही सिमिलरिटी नाही हा ट्रायंगल कसा कॉन्ग्रुएंट दाखवाल हे बघा ही साइड याला कॉन्ग्रुएंट रेडी ऑफ सेम सर्कल ही साइड याला कॉन्ग्रुएंट रेडी ऑफ सेम सर्कल chord PQ congruent chord RS given so these two triangles are congruent by SSS test side test these two triangles are congruent by SSS test तर दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट झाले तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट होतात म्हणजे अँगल POQ हा बघा हा अँगल POQ कॉन्ग्रुएंट अँगल SOR तर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले मग सेंट्रल अँगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर आर्क देखील कॉन्ग्रुएंट झाले की नाही सांगा कारण याचं मेजर म्हणजेच आर्कचं मेजर याचं मेजर म्हणजेच आर्कचं मेजर मग हेच दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क PMQ आणि आर्क RNS देखील काय होतील सांगा कॉन्ग्रुएंट होतील अशा प्रकारे हा प्रूफ तुम्ही कंप्लीट करायचा ओके नाउ एक्सरसाइज 3.3 फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं बघा ही फिगर दिली पॉइंट्स GDEF पॉइंट्स GDEF आर कॉनसायक्लिक पॉइंट्स कॉनसायक्लिक म्हणजे ते लाय ऑन द सेम सर्कल हे सगळे पॉइंट्स एका सर्कलवर असतील त्यांना कॉनसायक्लिक पॉइंट्स असं म्हणायचं पॉइंट्स GDEF are concyclic points of a circle with center C. Angle ECF equals 70 degree. ECF हा angle 70 degree. Arc DGF 200 degree. Arc DGF 200 degree. पहिला क्वेश्चन आहे फाइंड मेजर ऑफ आर्क DE या आर्कचं मेजर पाहिजे DE या आर्कचं मेजर आणि नंतर मेजर ऑफ आर्क DEF म्हणजे हे DEF याचं मेजर तुम्हाला पाहिजे ठीक आहे बघा त्याचं सोल्युशन बघा पॉइंट्स काय नाव आहे त्याचं GDEF किंवा DEF
points D, E, F, G are concyclic with center C. Points D, E, F, G are concyclic with center C. त्या सर्कलचा म्हणजे कॉन्सायक्लिक म्हणजे ज्या सर्कलशी रिलेटेड आहे त्याचा सेंटर काय C आहे. त्यानंतर मेजर अँगल तुम्हाला ECF दिलेला आहे. मेजर अँगल ECF इक्वल्स 70 डिग्री. त्यानंतर आर्कचं मेजर दिलेलं आहे. मेजर ऑफ आर्क हे बघा, हे कोणत्याचं नाव आहे DGF. DGF इक्वल्स 200 डिग्री. ह्याला गिवन म्हणतात. ठीक आहे. आता मला सांगा अँगल ECF म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे की सेंट्रल अँगल, त्याचं मेजर जर 70 असेल तर आर्क EF चं पण मेजर किती असेल सांगा 70 असेल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, देयरफॉर मेजर ऑफ आर्क EF इक्वल्स मेजर अँगल ECF इक्वल्स 70 डिग्री. या आर्कचं मेजर, या EF चं मेजर किती मिळालं तुम्हाला 70 डिग्री. आता कोणाचं विचारलंय तुम्हाला पहिल्यांदा DE चं विचारलंय म्हणजे या आर्कचं मेजर विचारलंय. बघा मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF, मेजर ऑफ आर्क EF प्लस हे प्लस ही आर्क DGF, मेजर ऑफ आर्क DGF, या सगळ्यांचं मिळून मेजर किती असेल सांगा 360. सर्कलचं कंप्लीट सर्कलचं मेजर 360 असणार. मेजर ऑफ आर्क DE ॲज इट इज प्लस मेजर ऑफ आर्क EF किती आहे 70, मेजर ऑफ आर्क DGF किती आहे 200 इक्वल्स 360. ह्यांची ऍडिशन 270 आहे, ती RHS मध्ये घ्या. देयरफॉर मेजर ऑफ आर्क DE equals 360 minus 270. Therefore, measure of arc DE equals, हा डिफरन्स किती येईल सांगा 90 डिग्री. मेजर ऑफ आर्क DE किती मिळालं तुम्हाला 90. हे पहिल्याचं आन्सर मिळालं तुम्हाला 90 डिग्री. आता तुम्हाला DEF चं मेजर पाहिजे. मेजर ऑफ आर्क DEF equals measure of arc DE plus measure of arc EF. Measure of arc DE plus measure of arc EF. चला DE चं मेजर किती आहे 90, EF चं मेजर किती आहे 70. ते आपण लिहिलो होतो बघा मगाशी 70. फायनल आन्सर 160 डिग्री. सो मेजर ऑफ आर्क DEF equals 160 डिग्री. हे तुमचं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. ओके. Second question. Triangle QRS is an equilateral triangle. Prove that arc QS congruent arc RS congruent arc QR. हे तिन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे आणि नंतर विचारले प्रूव्ह दॅट मध्ये मेजर ऑफ आर्क QRS या पूर्ण आर्कचं मेजर तुम्हाला काय दाखवायचं आहे तर 240 डिग्री दाखवायचं. एकदम सोपा प्रॉब्लेम. बघा ह्याला कुठला थिअरम लागतो माहिती का की कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील कॉर्ड्स तर करस्पॉन्डिंग आर्क्स पण कॉन्ग्रुएंट असतात. हा थिअरम लागतो. ठीक आहे. बघा ट्रायंगल QRS is an RQS काय लिहिलं नाव. ट्रायंगल RQS is an equilateral triangle INSCRI BED inscribed in a circle. तो सर्कल मध्ये इन्स्क्राइब केलेला ट्रायंगल आहे. Triangle QRS is an equilateral triangle inscribed in a circle. Therefore, segment QR congruent
सेगमेंट RS कॉन्ग्रुएंट सेगमेंट QS. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतील ना. याचा अर्थ ते कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट झाले. आता सर्कल करता ते कॉर्ड्स आहेत ना. देयरफॉर chord QR congruent chord RS congruent chord QS. हे तिन्ही कॉर्ड्स काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. आता कॉर्ड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग आर्क्स देखील कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर आर्क आता मला सांगा ह्या QR शी कॉर्ड QR शी रिलेटेड आर्क पण QRच ना. Therefore arc QR arc लिहिलं congruent arc RS congruent arc QS. ह्याला रिझन द्यायचं बघा थोडं रिझन मोठं आहे. करस्पॉन्डिंग CORRESPONDING करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent chords CONGRUENT congruent chords असं रिझन द्यायचं. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. आता हे तिन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे तिघांचं मेजर सेम असलं पाहिजे. मग लेट मेजर ऑफ आर्क कोण QR इक्वल्स मेजर ऑफ आर्क RS इक्वल्स मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू x डिग्री. प्रत्येकाचं मेजर किती आहे सांगा x डिग्री. कारण हे तिन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे तिन्ही आर्क्स पण कॉन्ग्रुएंट झाले. मग आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे काय त्यांचे मेजर सेम आहेत. प्रत्येकाचं मेजर काय असेल x. मला सांगा या तिन्ही आर्कची टोटल ही आर्क मिळून किती असणार आहे 360 डिग्री असणार आहे. मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क QS इक्वल्स किती असणार आहे 360 डिग्री असणार. प्रत्येकाचं मेजर x आहे इक्वल्स किती असणार आहे 360 डिग्री. Therefore 3x is equal to 360 degree. Therefore x equals 120 degree. 3 ने डिवाइड केलं म्हणजे प्रत्येक आर्कचं मेजर किती मिळेल तुम्हाला 120 डिग्री. आता तुम्हाला त्याने विचारले शो दॅट मध्ये दुसरा क्वेश्चन आहे की मेजर ऑफ आर्क QRS 240 दाखवा. तर बघा QRS आपण इथे खाली कंटिन्यू करतो. मेजर ऑफ आर्क QRS equals measure of arc QR plus measure of arc RS. सांगा QR किती x, RS किती x, x plus x 2x, x ची व्हॅल्यू 120. फायनल आन्सर 240. कोणाचा मेजर ऑफ आर्क QRS equals 240 degree. Okay. Now third question. In the figure, chord AB congruent chord CD. Chord AB and chord CD congruent is it? Prove that arc AC congruent arc BD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. मला सांगा कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. एवढ्यावर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा सुरुवात अशी करायची. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD गिवन. मग कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क्स देखील कॉन्ग्रुएंट असतात. therefore arc AB congruent arc C. Reason corresponding arcs of congruent chords. Corresponding arcs of congruent chords. आता आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत याचा अर्थ त्यांचं मेजर सेम आहे. therefore measure of arc AB is equal to measure of arc CD.
आता आर्क जे मेजर आहे की नाही आर्क त्याच्यामध्ये AC प्लस BC येतं ह्याच्यामध्ये मग मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BC इज इक्वल आता आर्क CD आहे ना आर्क CD आहे त्यात BC प्लस BD येतं मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क BD येतं त्याच्यामध्ये पण दोन्ही साईडचा सेम पार्ट आहे ना BC कॅन्सल झाला काय होईल सांगा मेजर ऑफ आर्क AC इक्वल्स मेजर ऑफ आर्क BD मग AC आणि BC चे मेजर्स इक्वल आहेत म्हणजेच आर्क कॉन्ग्रंट आहेत therefore arc AC congruent arc BD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आर्क AC कॉन्ग्रंट आर्क BD ओके एक्सरसाइज पूर्ण करून ठेवा सगळे थेरम सोयीमध्ये लिहून ठेवा